आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। कास बामणोली रस्त्याची दुरवस्था, प्रशासन आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्याकडून जाहीर निषेध। सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या कास बामणोली मार्गाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना, पर्यटकांना तसेच स्थानिक वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे। सदर रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने पीडब्ल्यूडी संबंधित ठेकेदाराला काम तातडीने पूर्ण करण्याबाबत पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे। मात्र विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून संबंधित ठेकेदाराने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। कास पठार, बामणोली, वासोटा, तापोळा आणि इतर पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या हजारो पर्यटकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे। पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक अधिक वाढत असताना रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे वाहनांचे नुकसान, वाहतूक कोंडी तसेच अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित ठेकेदाराचा आणि जबाबदार यंत्रणेचा छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्या अशा निष्काळजीपणाला माफी नसून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी तसेच कास बामणोली मार्गावरील दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित आणि सुखा प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे। आक्रोश मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी मोहन खुडे।